नमस्कार. उद्या रविवार आणि उद्या आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा. अधिक मासातील पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि विशेष फलदायी मानले जाते. काहीच नाही केले तरीही चालेल. दिवसभरात कधीही घरात आणा या झाडाचे एक पान. सर्व बाधा, संकटे, विघ्न नष्ट होतील. घराची, पतीची, मुलांची, तुमची खूप प्रगती होणार आहे. कारण हा दर 3 वर्षांनी एकदाच योग येत आहे. म्हणून तुम्हाला या पौर्णिमेला आवर्जून हे काम करायचे आहे. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असे देखील म्हणतात, कारण ही पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात येते. कारण हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना म्हणजेच पुरुषोत्तमाला समर्पित आहे. या दिवशी केलेले व्रत, पूजा, दान याचे महत्त्व हे इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. या दिवशी काही तुम्ही उपाय जर केले तर ते 100% फलित ठरतात. तर छोटे मोठे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे आणि एक पान विशेषतः घरी आणायचे आहे. त्या पानाचे काय करायचे आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर ही विशेष तिथी तुम्ही अजिबात सोडू नका. खूप महत्त्वाची तिथी आहे. कारण पुन्हा 3 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल पौर्णिमेसाठी. कारण ही धोंड्याच्या महिन्यात येणारी पौर्णिमा आहे. खूप महत्त्वाची आहे. तुम्ही बघू शकता, भगवान विष्णूंना हा महिना समर्पित आहे. माता लक्ष्मीला पौर्णिमा हा दिवस समर्पित असतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय करताल त्यामुळे साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या पौर्णिमेला माता लक्ष्मीची आणि त्यांची एकत्रित पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नक्की वाढणार आहे. या तिथीला सर्व सिद्धिदायिनी तिथी देखील म्हटले जाते. या दिवशी केलेले दान, उपवास, उपाय कधीही वाया जात नाही. त्याचे अक्षय पुण्यफळ मिळत असते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने, पूजा अर्चा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष, पितृदोष हे नष्ट होतात, दूर होतात. तर तुम्हाला आवर्जून काही कामे या दिवशी करायची आहेत. त्यासोबत मी सांगणारा हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावशाली आहे, तो देखील करायचा आहे. तर या दिवशी काही सोपे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि हे 3 वर्षानंतर तुम्हाला परत चान्स आहे, तर तोपर्यंत नाही आहे. म्हणून तुम्ही उद्याच हे काम करायचे आहे. तर तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, घरामध्ये कायम पैसा टिकण्यासाठी एक उपाय करायचा आहे. तुम्ही खूप कष्ट, मेहनत करताय परंतु पैसा येत नाही. आला तर तो टिकत नाही. काही ना काही कारणाने, आजारपणात येणाऱ्या पैशापेक्षा जास्त पैसा वाया जात असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. या उपायाने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहणार आहे. प्रत्येक स्वरूपामध्येच म्हणजे अष्टलक्ष्मी स्वरूपात तुमच्या घरामध्ये टिकून राहणार आहे. तर तुम्हाला उद्या देवीची पूजा करताना माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा तुम्ही करा. आणि पूजा करते वेळेला तुम्हाला 5 पिवळ्या कवड्या, हळदीची गाठ म्हणजे हळकुंड आणि एक गोमती चक्र हे एका लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहे. त्याची पोटली तयार करायची आहे. लक्ष्मीच्या समोर ती अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काही मंत्र म्हणायचे आहेत. तर तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि ही पोटली अभिमंत्रित झालेली जी आहे ती तुम्हाला तिथून उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुम्ही हा उपाय करून बघा. खूप प्रभावशाली आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही पैशासंबंधित आर्थिक अडचणी ज्या येत असतील त्या पूर्णतः संपतील आणि तुमचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा उपाय, संध्याकाळी तुळशीजवळ तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हे देखील तुम्ही आवर्जून काम करावे. त्यासोबतच उद्या सकाळी तुम्हाला शक्य झाल्यास पिंपळाला जल अर्पण करून साखर किंवा गूळ अर्पण केल्यास पितृदोष शांत होतो. उद्याची ही पौर्णिमा साधीसुधी नाही आहे, म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करा. त्यानंतर उद्याच्याच दिवशी पौर्णिमेला रात्री चंद्राला कच्चे दूध आणि अक्षता, साखर मिश्रित जल अर्पण करावे म्हणजे अर्घ्य द्यावे. तर हे सर्व छोटे मोठे उपाय तुम्ही आवर्जून करा. हे खूप फलदायी आहेत आणि खूप सोपे आहेत. जास्त वेळ न घेता कमी वेळेत मी तुम्हाला हे उपाय सांगितलेले आहेत. अतिशय प्रभावी. तर नक्की करा. त्यासोबतच हा पानांचा उपाय तर तुम्हाला उद्या दिवसभरात कधीही करता येणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडाझुडपांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या ज्या फांद्या असतात, वाळलेल्या फांद्या ज्या असतात त्या समिधा म्हणून यज्ञामध्ये, होम हवनमध्ये वापरले जातात. त्यासोबतच अनेक फुले, अनेक फळे याचे देखील आपल्या कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण फळांशिवाय, फुलांशिवाय, काही झाडांच्या पानांशिवाय, काही झाडांच्या समिधांशिवाय कोणतीही पूजा, होम हवन हे अपूर्ण असते. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
कारण झाडाला जेवढे महत्त्व आहे ते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ह्या एका झाडाची जर पूजा केली आणि त्या झाडाचे एक पान तुम्ही घरी आणले तर तुमच्या घरामध्ये अक्षरशः दैवी शक्ती येणार आहेत. तर उद्या तुम्हाला गरजूंना पिवळे धान्य, पिवळी फळे म्हणजे जसे की केळी किंवा कोणतेही पिवळे फळ तुम्ही दान देऊ शकता, अन्नदान करू शकता. भिक्षुकला किंवा गरजूला रिकाम्या हाताने पाठवू नका. त्यांचा आदर, मान, सन्मान करा. जेवढे शक्य असेल तेवढे दान करा. या 2 गोष्टी करा आणि हे उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. तर हा उपाय तुम्हाला दिवसभरात कधीही करता येणार आहे. तर सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा नाही आहे, कारण सूर्यास्तानंतर आपण झाडाला स्पर्श करत नाहीत. रात्रीच्या वेळी पाने तोडू नयेत. त्यामुळे तुम्हाला हा दिवसभरात कधीही 3 संजेपर्यंत उपाय करता येणार आहे. पाने कुठेही फाटलेली, सुकलेली किंवा किडलेली नसावीत. ती एकदम स्वच्छ आणि अखंड पान घ्यायची आहेत. आणि हे काम करण्यापूर्वी तुम्हाला झाडावरून पान तोडून काढण्यापूर्वी मनातल्या मनात त्या वनस्पतीची, त्या देवताची माफी मागायची आहे. कारण त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते, एक जीव असतो, जसे की सजीव असतात ते झाड देखील. त्यामुळे तुम्हाला त्याचे पान तोडताना मनापासून क्षमा मागूनच नंतर तुम्हाला ते पान घरी आणायचे आहे. घरात सुखसमृद्धी आणावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे की मी हे पान घेऊन जात आहे. माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी तुझ्या या पानासोबत येऊ दे. सर्व अडचणी, समस्या, संकटे हे नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना करून पान तोडून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घराजवळच असलेल्या वनस्पती अशा 3 सांगणार आहे. त्यापैकी एक महादेवासाठी आहे. त्यापैकी अजून एक धनवृद्धीसाठी उपाय असणार आहे. आणि एक उपाय म्हणजे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होण्यासाठी, माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्यासाठी. तर तिन्हीपैकी कोणतंही एक पान तुम्ही घरी आणू शकता किंवा 3ही आणले तरीही चालेल. तुमच्या घराच्या आजूबाजूलाच ही पाने आहेत, कुठंही लांब जायची गरज नाही आहे. तर तुम्हाला उद्या हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे उपाय लगेचच केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करण्यासाठी, घरात प्रवेश करण्यासाठी एक तुम्हाला साधा सोपा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला अधिक मासाच्या पौर्णिमेला सकाळी आंब्यांची किंवा अशोकाची 11 किंवा 21 पाने घरी आणायची आहेत. तर ह्यानंतर मी तुम्हाला महत्त्वाचे पान सांगणार आहे जे धनवृद्धीसाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती काहीही साध्य करून देत नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची धनवृद्धीसाठी माहिती मिळणार आहे. सर्व संकटे नष्ट करण्यासाठी आहे. ही जे मी तुम्हाला आता अशोकाचे किंवा आंब्याचे पान सांगत आहे, हे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरच नष्ट करण्यासाठी उपाय आहे. तर तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. एका लाल रंगाच्या धाग्यामध्ये किंवा कलाव्यात ही पाने तुम्हाला बांधून त्याचे एक सुंदर तोरण तयार करायचे आहे. प्रत्येक पानावर हळदी कुंकवाने शुभ लाभ किंवा एक छोटेसे स्वस्तिक देखील काढू शकता. आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचे आहे. तुम्ही उद्या हे काम करून बघा. खूप सोपे काम आहे, पण खूप महत्त्वाचे आहे. संपूर्ण घराच्या प्रगतीवर हे काम खूप प्रभावी ठरणार आहे. तर याचा फायदा काय होतो? हे तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. आवर्जून हे काम करा. त्यानंतर दुसरे काम आहे ते म्हणजे तुमच्या घरात सतत आजारपण किंवा ग्रहदोष असेल तर तुम्हाला शमीच्या झाडाचे पान घरी आणायचे आहे. आता हे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही आधीचा उपाय करा आणि धनवृद्धीसाठी अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि ते जे मी तुम्हाला पान सांगणार आहे धनवृद्धीसाठी, ते तुमच्या घराच्या जवळच असते, आजूबाजूलाच असते. तर तुम्हाला त्याआधी जर सतत आजारपणासाठी तुम्हाला शमीचे पान आणायचे आहे. अधिक मासातील पौर्णिमेला ही पान स्वच्छ धुवून शिवलिंगावर ओम नमः शिवाय असे म्हणत अर्पण करायचे आहे. तर तुम्ही या ठिकाणी 11 पाने आणू शकता किंवा 1 पान आणले तरी चालेल. असे केल्याने तुमच्या घरातील वादविवाद, मानसिक तणाव कमी होतो. फक्त हे पान आणताना तुम्हाला सकाळी सूर्योदयानंतर संध्याकाळच्या आधीच आणायचे आहेत. म्हणजे दिवसभरात कधीही, फक्त संध्याकाळच्या आधी आणायचे आहेत. अजून एक छोटासा उपाय आधी सांगू का, जो खूप महत्त्वाचा आहे आणि जो विष्णू पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान मानून गेलेला आहे. परंतु हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आजच ते पान तोडावे लागेल, कारण उद्या जमणार नाही. रविवारी तुम्ही तुळशीला हात लावू शकत नाही. तर हो, अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत आणि त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. भगवान विष्णू आणि बाळकृष्णाला नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीची पाने हे नक्की ठेवावीत. तुळशीशिवाय विष्णूपूजा ही पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. त्यामुळे ही पाने आदल्या दिवशी चतुर्दशीलाच तोडून ठेवायची आहेत. म्हणजे आजच तोडून पाण्यामध्ये भिजून ठेवावीत. तुळशीची पान कधीही शिळे होत नसते. म्हणून तुम्ही हे छोटंसं एक काम करा.
आता वळूयात महत्त्वाच्या पानाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. धनवृद्धीसाठी, घरातील सर्व आर्थिक समस्या, आर्थिक चणचण दूर होण्यासाठी आणि तुमच्या प्रत्येक मेहनतीला, कामाला यश मिळण्यासाठी हा उपाय आहे. हा उपाय केल्याने पतीची, मुलाची आणि तुमची देखील खूप प्रगती होणार आहे. तुमच्या कामातील सर्व अडथळे हे दूर होणार आहेत. तर ते सर्वात महत्त्वाचे पान उद्याच्या दिवशी ज्याला खूप महत्त्व आहे ते म्हणजे पिंपळाचे पान. आता तुम्ही म्हणाल की रविवारी पिंपळाच्या झाडाला अजिबातच स्पर्श करत नसतात, मग तुम्ही हा उपाय कसं काय सांगता? तर रविवारी पिंपळाच्या झाडाला अजिबातच स्पर्श करू नये, त्याची पूजा देखील करू नये, जल देखील अर्पण करू नये. धार्मिक शास्त्रानुसार रविवारी पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करणे हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि अलक्ष्मीचा वास होतो. पौराणिक मान्यतेनुसार रविवारी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी, दरिद्र्याची देवी असते, हिचा वास असतो. रविवारी या झाडाला स्पर्श केल्याने आणि पूजा केल्याने घरामध्ये गरिबी येते, आर्थिक चणचण वाढते, वाद निर्माण होतात. तर पद्यपुराणामध्ये, स्कंदपुराणामध्ये केवळ शनिवारीच पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करण्याचा नियम आहे. इतर दिवशी म्हणजेच विशेषतः रविवारी स्पर्श केल्यास पुण्याऐवजी नुकसान होत असते. तर तुम्हाला हा उपाय मग कसा करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगत आहे. तर शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असतो, त्यामुळे शनिवारी मुळांना स्पर्श करून जल अर्पण करावे. संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तर तुम्हाला हे पान जे तोडून आणायचे आहे, आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला असेल तर तुम्हाला आजच हे काम करायचे आहे. मग रविवारी हा उपाय कसा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असल्यामुळे तुम्हाला थोडेसे पाणी अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ते पान, एक पान घरी तोडून घेऊन यायचे आहे. शनिवारी किंवा इतर दिवशी केवळ सूर्यास्तानंतरच पूजा करावी. रात्रीच्या वेळी किंवा अंधार पडल्यावर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये. तर तुम्हाला आता उद्या हा उपाय कसा करायचा आहे? तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी, म्हणजे आजच खाली पडलेली पिंपळाची पाने अधिक मास पौर्णिमेला उपाय करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. परंतु रविवारी झाडावरून पान तोडू नका, झाडाला स्पर्श देखील करू नका. तर तुम्हाला आजच एक पान घेऊन यायचे आहे. तुम्ही आज एक पान तोडले तरीही चालेल. तर पान तोडताना झाडाची क्षमा मागावी आणि हिरवेगार पान आणायचे आहे, कुठे किडलेले तुटलेले नसावे. त्यानंतर तुम्ही हे पान घरी आणून काय करायचे आहे हे मी तुम्हाला पुढे सांगत आहे. त्यासोबतच उद्या तुम्हाला हा उपाय कसा करता येईल, ज्यांनी आज व्हिडिओ बघितला तो आज करू शकतात, आज हे पान घरी तोडून आणू शकता. परंतु उद्या तुमच्यासमोर हा व्हिडिओ आल्यास तुम्ही काय करावे? तर उद्या आल्यास काहीही हरकत नाही, तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. परंतु तिथले एक खाली पडलेले पान जर असेल तर ते पान तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. झाडाचे पान तोडायचे नाही आहे किंवा झाडाला स्पर्श देखील करायचा नाही आहे. तर आज तुम्ही शनिवारच्या दिवशी हे पान आणले तर उत्तम ठरेल. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या पानाचे काय करायचे आहे? तर आज आणले तर तुम्ही ते गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्या. उद्या जरी आणले तर तुम्हाला ते स्वच्छपैकी गंगाजलाने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर त्या पानावर तुम्हाला केशराने किंवा हळदीने श्री किंवा मग ओम असं लिहायचे आहे. शक्यतो श्रीच लिहा आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती तुम्हाला तिथे मागायची आहे. हे पान तुमच्या देवघरात ठेवून त्याची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हे पान दिवसभर तिथेच राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवले तरीही चालेल. यामुळे आर्थिक चणचण दूर होते, तुमच्या आयुष्यातील सर्व पैशासंबंधित समस्या नष्ट होतात, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते. त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा. आज पान आणू शकता, उद्या आणले तर पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूचे पान आणायचे आहे. आज आणताना तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आज एक दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करून प्रदक्षिणा घालून ते पान घरी घेऊन यायचे आहे. जर आज शनिवारी केले तर, उद्या केलं तर मग उद्या फक्त खाली पडलेले एखादं पान असेल तर ते आणू शकता. आणि जर उद्याही तुम्हाला शक्य नाहीच झाले तर काही हरकत नाही, मी तुम्हाला आधी जे 2 उपाय सांगितलेले आहेत ते देखील तुम्ही करू शकता. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरातील कोणालाही हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. त्यासोबतच हे जे पान आहेत ते तुम्हाला जोपर्यंत सुकत नाही, वाळत नाही तोपर्यंत तिथे ठेवायचे आहे. ज्या दिवशी ते पान पूर्णपणे वाळले असेल तेव्हा तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर अतिशय प्रभावी हा पौर्णिमेला करायचा उपाय आवर्जून करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.